राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे रस्त्याची दुर्दशा आणि ओला दुष्काळ घोषित करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा आणि चोपडा तालुक्यास ओला दुष्काळ घोषित करण्याबाबतचे निवेदन आज चोपडा तहसीलदारांना देण्यात आले। चोपडा तालुक्यातील सर्वच रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। काही रस्त्यांवर आता काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती झालेली आहे, तर काही रस्त्यांची कामेही आता सद्यस्थितीत झालेली आहे। तरी प्रत्येक विभागाला याची जाणीव करून द्यावी, जेणेकरून जनतेचा पैसा आणि जनतेचा जीव वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी। म्हणून मागील 2 ते 3 वर्षात झालेल्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी व्हावी। अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर चोपडा तालुक्यातील धानोरा ते गलंगी दरम्यान मागील 2 ते 3 वर्षात अनेक वेळा दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण झालेले आहे। हा रस्ता सध्याच्या परिस्थितीत वापरण्यायोग्य नाही। सदर खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत, तसेच अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे। सदर महामार्गावर अनेक ठिकाणी पूल बनवण्यात आले आहे। या पुलाची परिस्थिती देखील अतिशय दयनीय आहे। या पुलावर झालेला खर्च आणि त्याची आजची स्थिती पाहता प्रचंड भ्रष्टाचार करून लोकांचा जीव घेण्यासाठीच हे पूल बनवले आहे असे दिसून येते। सदर पुलाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी व्हावी असे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी यावेळी सांगितले। फळ पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतलेल्या केळी उत्पादकांना अद्यापही परतावे मिळालेले नाही। या योजनेबाबतचा घोळ कायम असून शेतकरी संभ्रमात आणि नाराज आहे, तरी या विषयावर अजून तोडगा निघालेला नाही। शासनाला परताव्यासंबंधीचे पैसे प्राप्त झालेले आहे, पण ते वितरित केले जात नाही। ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावे। यावर्षी पावसाचे प्रमाण हे अनियमित झाल्याने शेती उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे। त्यामुळे आणेवारी घटली असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटले आहे। म्हणून चोपडा तालुका हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा। चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी त्याचे त्वरित पंचनामे करण्यात यावे असेही यावेळी राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले। लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। चोपड्याच्या तालुक्यातील जेवढे रस्ते आहेत, मग तो राष्ट्रीय महामार्ग असो किंवा जिल्हा मार्ग असो किंवा रस्त्यांना जोडणारे जेवढे रस्ते आहेत, त्यांची आजची जी दुरावस्था पाहिली तर चोपडा तालुका हा चोपड्यात आहे की चंद्रावर आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही जे रस्ते आहेत ते काही 3-4 महिन्यापूर्वीच दुरुस्ती झालेली आहे। काही रस्त्यावरचे पूल हे 8-10 महिन्यापूर्वीच बांधकाम झालेले आहेत, मात्र त्यांची परिस्थिती ही 10-12 वर्षाच्या पुलाप्रमाणे झालेली आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या लोकांचा जीव जातो आहे त्या लोकांचा जीव वाचवणं आणि ज्या निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचं जे बांधकाम झालेलं आहे तर त्याच्यावर गुणवत्ता नियंत्रणांकडनं त्यांची तपासणी करून घेणं आणि जे खड्डे आहेत तर त्याच्यावर त्वरित बुजून जे आज जो शासनाचा गेलेला पैसा, लोकांचे गेलेले जीव ते आज आपण तर भरू शकत नाही, परंतु त्याला त्वरित दुरुस्ती करून लोकांना तो रस्ता वापरण्यायोग्य करावा ही मागणी आहे। आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर 9 तारखेला आम्ही अकुलखेडा इथं की ज्या ठिकाणी आज असंख्य खड्डे दिसतात त्याच ठिकाणी बॅनर लावलेले आहेत, त्याच ठिकाणी पुलावरचे ज्या आपण लोखंड असतील ते बाहेर निघताना दिसत आहे, तर त्या ठिकाणी 9 तारखेला आम्ही रास्ता रोको करून त्या ठिकाणी संपूर्ण जनतेचा आक्रोश या ठिकाणी या प्रशासनाला दाखवून देणार आहोत। डॉक्टर साहेब, रक्षाताई यांनी मागे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की 62 कोटी मंजूर झालेले आहेत। ते 62 कोटीचे काम केलेलं आहे का रक्षाताईंनी आपल्या रस्त्यात? साहेब, आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर हा 10 म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे देण्यात आलेला आहे। तत्पूर्वी काही महिन्यापर्यंत म्हणजे मार्चपर्यंत या बिलांची रक्कम काही ठेकेदारांनी काढलेली आहे। आणि जर ते 6 महिन्याच्या आत जर हे रस्ते उखडलेले असतील तर आम्हाला तीच एक मागणी आहे की क्वालिटी कंट्रोल असो किंवा आपले PWDचे अधिकारी असो किंवा त्याच्यावरचे जे कोणी अधिकारी असतील तर त्यांनी त्याच्यावरची संपूर्ण ही चौकशी करून त्याच्यावरचा जो भ्रष्टाचार आहे तो आमच्या समोर, जनतेच्या समोर मांडावा। च्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देत असताना या ठिकाणी बरेच पदाधिकारी सर्व हजर आहेत। तर निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की केळीचा पीक विमा हा दरवर्षी ऑगस्ट एंडपर्यंत मिळून जातो, परंतु यावेळेस ऑगस्ट एंड संपल्यानंतर सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर महिना उजळून गेला, नवीन विमा घ्यायची पाळी येऊन गेली, पण तरीसुद्धा मागचा विमा मिळत नाही आहे। आता तो लवकरात लवकर जेही काही असेल ते शेतकऱ्यांना, ज्यांनी विमा घेतलेला असेल त्या शेतकऱ्यांना 100% तो विमा मिळाला पाहिजे। कारण शेतकऱ्यांच्या अंत पाहण्याची सरकारला काही गरज नसते। सर्व जे काही कर्मचाऱ्यांचा काही विषय असला तर तो एका
सकाळीच जी आर निघतो संध्याकाळी मंजूर होऊन जातो आणि शेतकऱ्यांना द्यायची जेव्हा पाणी येते तेव्हा शासन ज्या काही अटी शर्ती आणि खुट्या मारण्याचं काम चालतं ते सर्व बंद करून लवकरात लवकर केळीचा विमा आणि त्याच पद्धतीने कापसाचा विमासुद्धा 2 वर्षापासून या तालुक्यामध्ये कपाशीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एकरी उत्पन्न क्विंटल 2 क्विंटलसुद्धा कोरडवाहूवाल्यांना बागायतवाल्यांना 2-3 क्विंटलच्या वर उत्पन्न आलं नाही. पण तरीसुद्धा शेतकऱ्यांना केळी पीक विमा कारण म्हणजे आपलं जे पीक पेरणी असते ती जास्त लागून जाते असं ते उत्तर देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळत नाही. तर याच्यातून मार्ग काढून लवकरात लवकर शेतकऱ्यांना केळीच्या संदर्भात आणि लाल्या आता सध्या लाल्या रोग जो आहे तो कपाशीवर पडलेला आहे कारण मर रोग त्यामुळे लाल्या आणि लाल्यामुळे आजच जे काही 8-10 कैऱ्या फक्त पक्के झालेले आहेत त्या कैऱ्या सोडल्या तर पुढे कपाशीत काही ठिकाण राहणार नाही. तर त्यामुळे लाल्या रोगाचे सुद्धा पंचनामे करून ताबडतोब लाल्या रोगाचे जे काही मदत असेल शासनाची ती शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. तर या संदर्भात आम्ही आज निवेदन दिले.